मस्तपैकी अनु दीदीचं जेवण चाललं. हाय अनु दीदी, आज जेवायला काय भाजी केली? आज शेवग्याची शेंग केली आहे ना, आणि चपाती केली अनुष्काला स्पेशल छान असे. आणि इकडं आपल्या ओनली बुक गृहउद्योग अश्विनी शिंदे यांचं, अश्विनी शिंदे आणि रोज खातो मी कांदे आहे ना. अय काय म्हणते अश्विना? तर चाललंय आवरायचं. चला मायलिकीचं मस्तपैकी आवरायचं चाललंय. तुम्ही सगळेजण म्हणता अश्विनी खूप बेज तर असू द्या. अश्विनीचं खूप छान चाललंय. पण बिझनेस कसा चाललाय तुझा? छान कसा? छान छान चाललाय. कशा ऑर्डरी वगैरे कशा चालू आहेत? हा मस्त आहे सगळं. सगळं मस्त आहे का? हो. तर काय म्हणतोय बिझनेस? टर्नओव्हर वगैरे चांगला होतोय का? म्हणजे कसं परवडते का? तू तिथं एवढं मोठं शॉप टाकले, 20,000 रुपये तुला भाडे, मग तुझी हाजरी वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे का? हा हो. हां सगळं व्यवस्थित आहे. तर चला अश्विनीचं पण छान असं चाललंय, सुंदर चाललंय. तिचं जिथली तिथं काम करते, कष्ट करते. आणि काय नाही, हर्बल लाईफची एलिमेंटची क्रीमच वापरते. ते छान असतं, आयुर्वेदिक असतं चेहऱ्यासाठी, ह्याच्यासाठी है ना. नको थांब. शेंट आणलाय शिवदेवीने. ठीक आहे. आणि बोलायचं झालं तर बकुळाला वेळ मिळत नाही, कारण की अश्विनापाशी फोन नाही. फोनचं नाही पण वेळच नाही. वेळ पण नाही तिच्याकडे. खूप आपदा होते. असं पापडसारखे ऑर्डर येतात, आणायला लागतात, न्यायला लागतात. त्याच्यानंतर हे काल परवा दिवशीच ऑर्डर आले आहे का नाही. हे ज्वारीचे पापड आहेत, सांडगे 10 किलो आले आहेत. ज्वारीचे पापड एक 5, 10, 15, 20, 25 किलो आले आहेत. चांगला चालला आहे. अश्विनीचा पण चांगला बिझनेस आहे, चांगला सेटअप बसवून दिला आहे. आता अश्विनी टपलं ते तिचं शॉप चालवते मस्तपैकी छान असे. आणि विषय काय झाला, अश्विनी स्वतःच्या पायावर उभा राहिले. सोशल मीडियाचं किती दिवस असतं? समजा एक दिवस असं झालं टिकटॉकसारखं, जर एका दिवसाचं जर इंस्टाग्राम बंद पडलं, फेसबुक बंद पडलं, यूट्यूब बंद पडलं, तर आपलं कुठंतरी मजबूत पाया पाहिजे. कुठंतरी स्वतःचं एक साम्राज्य पाहिजे आणि कुठंतरी टिकून राहिलं पाहिजे. जीवनामध्ये दुसरं काही सुद्धा नाही. बिझनेस आहे तर सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून एक छोट्याशा बिझनेसची सुरुवात केली आणि अश्विनीला भरभरून प्रतिसाद मिळाला. सगळ्यांची साथ मिळाली. तिथं मॉलमध्ये सगळ्यांची साथ मिळाली, सगळ्याजणांनी सपोर्ट. आणि आता कस्टमर रिपीट व्हायला लागले. आपलं लोणचं घरगुती पद्धतीचा अश्विनीचं आंबा कैरी लोणचं रिपीट व्हायला लागले, छान व्हायला लागले, सगळेजण घेऊन जायला लागलेत है ना. तर असू द्या, अश्विनीचा चांगला चालला आहे बिझनेस. तिला सवड भेटत नाही. पण हा मोबाईल कदाचित आता अश्विनीकडे द्यायचा म्हणतोय. म्हणजे रोज डेली यूजची अश्विनी व्हिडिओ काढेल. कसं होतंय तिचं शेड्यूल बंद पडत चाललंय. पण तुम्हाला फोन घेतलाय असं दे तुम्हाला. सकाळचं काढत जा पण एखादा व्हिडिओ. बरं आपण पण विषय काय होतो, कधी कधी मी सकाळी लवकर ड्युटीवरती जातो आणि पुन्हा यायचं, अश्विनीला घेऊन जायचं, धावपळ होते. त्याच्यामध्ये चाललंय आहे. आणि चाललंय तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सध्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. चांगलं चाललंय आपलं. चांगलं चाललं असल्या आपलं चांगलं चाललेलं असलं आपण चांगलंच म्हणायचं. चांगलं चालून पण आपण कसं म्हणायचं की आमचा म्हणजे हे प्रॉब्लेम चालूत होय, सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे. आणि कसं असतं, जर नवऱ्याने बायकोला साथ दिली आणि जिथली जर तिथं जर दोघा नवरा बायकोने मिळून जर सगळा परपंचा व्यवस्थित प्रत्येक गोष्ट जिथली तिथं ध्यान देऊन आणि सगळं केलं तर सगळं व्यवस्थित होतं. आणि कारभार माझा सगळा अश्विनीच्या हातात दिलाय. म्हणजे हा म्हणजे सगळा हिशोब अश्विनीच्या हातात दिलाय. मी जरी कामावर गेलो तरी टोटल सगळं पैसे अश्विनी पैसे देतो. 5,000 येऊ आठवड्याला, 10,000 येऊ, महिन्याला 25 येऊ, 30 येऊ, सगळा हिशोब अश्विनी पैसे ठेवायला देतो. अश्विनीचा हिशोब तिच्या पैसे असतो. आणि सगळीची आमची बेरीज आमची मालकीन बाई मारते. अनुष्काकडे असतं आहे का नाही. हां हां जेवली ना तुम्ही पुसायचंय कोण? बरं पुसेल की तिला. माझ्या वाला अनुष्काला काय म्हणत जाऊ नको. पुसून काढ. लय गुणी मुलगी हो आहे. मग खाल्ल्यावर तसं ठेवायचं असतं बाई. थोडं हा गुणी मुलगी आहे. माझ्या प्लॅनला फक्त काय म्हणत जाऊ नको. माझ्या दिला हा माझं पिलो आहे ते. तर तुझ्या चिवीला तू काय पण बोल तिकडं. नाही 3-4 दिवस झाले शाळेत गेली नाही का? बोलली का ग तू? आजारी ताप येत होता तिला. हा तुझ्या पोरीला तू आजारी बिजारी नाही. सकाळी मेसेज आला ती उठलीच नाही झोपेत. असं एखाद्या दिवस चालतं इकडे. तू तुझ्या पोरीला बोलत जा म्हणायचं. काय अनुष्का? हा अनुष्का शनिवारी का नव्हती गेली? शनिवारी शाळेत गेली. शनिवारी एवढ्या लवकर उठणं होतं का तिला? आणि प्रत्येकाच्या घरात असं नसतं बरं का. एवढंच दिवस आहे. ऐका की मित्रांनो, तुम्ही म्हणता अनुष्का माझी आणि चिव माझी, पण पार्टी पाहिजे.
दोन विभागण्या पाहिजे, विरुद्ध पार्टी पाहिजे. विरुद्ध जर पार्टी असेल तर कसं विरोधक पाहिजे, नाही तर विरोधक नसला तर काय खरं नाही. आमच्या घरात मी आणि अनुष्का ह्या दोघा जणांना सुट्टी देत नाही. हा चुका लागलं की आम्ही बोल. आम्ही भेटतो का तुम्हाला? हा अनुष्का काय म्हणते मम्मी, भेटू का म्हणते, त्याकडे बघायचं काय. बघायला लागते आपल्याला. हा आज धुणं धुयचंय का तुझं वॉशिंग मशीन मध्ये. हे चल मी नसते देत. हा चल. माझी मी आल्यावर लावेन मशीन, मला का हाताने धुईच्यात मी काहीच करत नसते, झाडून पण काढत नसते म्हणा. हा तुझ्या तुझ्या आता पोरीला मी दप्तर उचलणार शाळेत जाणार मी काय पुसत बिसत नसते. हा तुझं काम आहे. हा तू नाही पुसली तुझ्या पप्पाला पुसायला म्हणाले. लय लय हा चला असू द्या, चांगली चेष्टा मस्करी चालते आमची. चला व्हिडिओ बघा आता. आवरा तुम्ही लय टाइम खाताय बर का. लवकर जायचं, कुरिअर पॅकिंग आहे. तुम्हाला एक व्हिडिओचा काढतो, दुसरा पण काढतो छानसा. पाहिजे नको. चला बाय, इन नेक्स्ट व्हिडिओ. हाय सगळ्यांना, कसे आहात? गुड मॉर्निंग सगळ्यांना. हाय ना. तर चला मित्रांनो, तर खूप दिवस आपलं व्हिडिओ येत नाही. तर अनुदिदी पण म्हणली पप्पा व्हिडिओ येत नाही तर काय नाही, तर आपण टाकत नाही, सगळी आपली वाट बघतात काय चाललंय कसं चाललंय, आहे का नाही. तर काय नाही मित्रांनो, माझं थोडं काम चाललेलं. रोज सकाळी लवकर जायचं असतं, म्हणजे लवकर कामावर जायचं, आहे का नाही. आणि यायला उशीर व्हायचा, आणि अश्विनीला पुन्हा आणा यायचं, पुन्हा अश्विनीला सोडायचं, पुन्हा कामावरती जायचं, ड्युटी वगैरे सगळ्या गोष्टी चाललेल्या, थोडी धावपळ चाललेली, थोडी कामं चाललेली, माझ्या अनुदिदीची शाळा भरलेली. आणि म्हणलं चला आज एक शांत छान असा सुंदर असा व्हिडिओ काढा. तर अनुदिदीचं काय चाललंय, आपल्या पिलूचं बघूया. काय चाललंय पिलू काय तुझं? नाही, मस्त शाळेत जायचं, अभ्यास करायचं, खेळायचं, मस्ती करायची, धिंगाणा करायचं, यायचं मग. ओ शाळेत जायचं, अभ्यास करायचा, धिंगाणा करायचा, मस्ती करायची होय. असू दे, लय पण मस्ती लय पण धिंगाणा चांगला नाही काय, जिथली तिथं. हा बाकी व्यवस्थित. अनुदी झालाय बड्डे जवळ, एक महिना राहिला आहे का नाही. काय घ्यायचं बड्डेला तुला? घेऊ काही पण. काय पण तरी काहीतरी तुझं असेलच का नाही. हा. आ केस ओली इथं का आता पाणी आणलंय ना, हंडा आणलाय तिने. लय पण डोक्यावर वज आणत जाऊ नको, कसं होतं बसकिराची बुटकिराची. नाही हो, तसं नसतं काय. चला आपल्या अनुदिदीचं एकदम छान चाललंय, मस्त चाललंय. आणि काय नाही, छान छान व्हिडिओ काढते ती इंस्टाग्रामला. ह्याला तिचं अनुष्का, इंस्टाग्रामला सगळीच असतं. तुझं नाव काय इंस्टाग्रामला? अनुष्का माही शिंदे असं. अनुष्का माही शिंदे तिचा इंस्टाग्रामला आहे, तिथं छान छान व्हिडिओ काढते ती. आणि टाकले माझ्या बाळाला पहिल्यापासून मराठी माध्यमिकला शाळेला टाकले. आणि तसं नाही, तिथं पण शिक्षण खूप छान असतं, हुशार असतं, पुरी खूप हुशार येतं, गुण येतं, आणि सगळं जिथले तिथे. आणि जरी अश्विनीला मला उशीर जरी झाला तरी बाळ सगळं सांभाळतं घरचं, आहे का नाही. आणि बाळ महत्वाचं म्हणजे भाजी करायला शिकले, भाजी करतं, आहे का नाही. कसली कसली भाजी करतं? सगळे येतात, नॉनव्हेज चढलं तर. नॉनव्हेज चाललं तर सगळ्या भाज्या येतात. वर चपात्या पण शिकले. फक्त भाकरी येत नाही तिला. पोरगी स्वयंपाक वगैरे शिकली व्यवस्थित, जिथली तिथं. मम्मीला पप्पाला उशीर झाला तर सगळं करतं, आहे का नाही. तसं गुन्हे बाळ झाले. आता दुसरं बाळाचा थोडा हे घेतो. ये इकडे चल, ये इकडे इकडे. मगाशी काय झालं आज ती शाळेत नाही ये इकडे. आनंद दिदी सांगत काय झालं. ती शाळेतच नव्हती गेली, आणि तिच्या सरांचा फोन आला पप्पांना, आणि पप्पांनी काय दिलं, हिच्याकडे मोबाईल दिला. ती म्हटली हॅलो सर, म्हणले हॅलो. ती म्हणली हॅलो सर, म्हणलं माही. म्हणजे काय झालं, अनुष्काची आजपासून सकाळची शाळा लागली 31 तारखेपर्यंत. माहीची लागली आजपासून सकाळची शाळा. आणि मग विषय काय झाला, सरांचा फोन आला. बर म्हणलं आता म्हणलं मी पॉलिटिक्सच करतो. सरांचा फोन आलाय तर आपण आपल्याकडे नाही आलं. हां तर मग मी काय केलं, सरांचा फोन आला की मी माहीला सांगितलंच नाही की तुझ्या सरांचा फोन आलाय. मी काय केलं, डायरेक्ट फोन उचलला आणि दर माही बोल म्हणलं. लगे माही म्हणली हॅलो. लगे तिकडून सर बोललं माही. लगे माही बोलली की माही कोमातच. लगे माहीला काय आज विषयात गेली नाही, आणि आपल्या सरांचा फोन आलाय. माही काय बोला ना, माही कोमातच. माही म्हणते हॅलो. लगे लगे सर म्हणलं माही बाळा आजपासून सकाळची शाळा लागली. पिलू सकाळी 7 वाजता यायचं. किती वाजेपर्यंत?
12 वाजेपर्यंत आणि टिफिन घेऊन यायचं. ठीक आहे म्हणलं. मग अश्विनीने फोन घेतला. ठीक आहे सर म्हणलं, सांगितलं अश्विनीने सांगितलं उद्यापासून येईन माही शाळेत, आहे का नाही. हां आज मम्मी म्हणली की तिथं 7-14 आहे. मम्मी म्हणली की इथं 60 लिहितं ठेवून त्यांनी 10 लिहितं ठेवून 60 लिहिले. मी म्हणलं की सकाळची शाळा कशी असेल ती तिथं शनिवारी टाकायचं ठेवून सोमवारी टाकलं असेल. मग आज फोन आल्या मम्मीला कळले. ते काय झालं चुकून 10-7 म्हणजे 7 लिहिलं म्हणजे नाही तर मी तिने सरांची चुकी काढली काय पण नाही बरोबर होतं पण मम्मी तशी म्हणली. मम्मीला वाटलं अचानक कशी असेल चिवची शाळा, पण आहे. हां चला असू द्या. छान चाललंय, मस्त चाललंय, एकदम व्यवस्थित जिथले तिथं. आता चला, आता 2 पिल्यांचा झाला इंटरव्ह्यू. आणि माही तू कशी आहेस? मस्त आहे. अभ्यास वगैरे कसा चाललाय? मस्त मस्त चाललाय, एकदम छान असा चाललाय. आणि निवांत थोडं माझ्या कामामुळेच व्हिडिओ येत नव्हतं, कारण की आमच्याकडे एकच फोन होता माझा. आणि त्या मोबाईलच्या नादामध्ये कसं झालं, मी मोबाईल घेऊन जातो ना कामावरती, मग ह्यांना व्हिडिओ काढायला काही राहतच नव्हतं. पण आता काय करतो, आदला बदली करतो. हा फोन देतो अश्विनीला आणि अश्विनीचा फोन घेतो मला. म्हणजे कसं होईल, अश्विनी डेली व्हिडिओ वगैरे येतील तिचे, आहे का नाही, आहे का नाही माही. असं दे. आज माही आमच्या बरं येणार आहे. मी किती गोरी दिसते. पप्पासारखी ना, मम्मीसारखी. बरं माझ्यासारखी आहे. माझं पिलू आहे का नाही. मी आणि ताण सुद्धा धुतले. होय दे तू आण. चल मम्मीची इंटरव्ह्यू घेतो. अश्विनी बघा उरक की 2 मिनिटं, उघड की 2 मिनिटं. 2 मिनिटं थांबू का आता. मी उरकायचं चाललंय. आज गडबड. आज सोमवार आहे. विषय काय असतो, शुक्रवार शनिवार रविवार आपल्या लोणच्याच्या ऑर्डरी घेतलेल्या असतात. मग आज काम असतं. आज मला काय काम असतं, आज मी कामावर जात नाही. सोमवारचं सुट्टी घेतो. का घेतो की शुक्रवार शनिवार रविवार आपल्या लोणच्याच्या अश्विनी ऑर्डरी घेतलेल्या असतात. मग लोणचं कालच शनिवारी लोणचं नेतो मॉलमध्ये, अश्विनीपाशी नेऊन ठेवतो. मग काय करायचं, आज सगळ्या ऑर्डरी पॅकिंग करायच्या, कुरिअर टाकायचं. 1 वाजते मला. आणि आज 1 वाजेपर्यंत खूप काम असतं, त्याच्यामुळं आज लवकर जायचं आहे. त्याच्यामुळं आज लवकर उठलो.